धनु राशी 22 ते 28 जून 2026 साप्ताहिक राशीफल। नमस्कार धनु राशीच्या सर्व प्रिय व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी केवळ नवीन दिवसांची सुरुवात नसून विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरू शकते। अनेक दिवसांपासून तुमच्या मनात काही प्रश्न, काही अपूर्ण इच्छा आणि काही न बोललेले विचार सतत फिरत असतील। आता त्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू लागेल। धनु राशीचा स्वभाव मुळात आशावादी, धाडसी आणि सत्यप्रिय असतो। कितीही कठीण परिस्थिती आली तरी पुन्हा नव्याने उभे राहण्याची ताकद या राशीच्या व्यक्तींमध्ये असते। याच गुणांमुळे हा आठवडा तुमच्यासाठी विशेष ठरू शकतो, कारण या काळात नशिबापेक्षा तुमची मानसिक तयारी आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील। गेल्या काही आठवड्यांमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले असतील, पण अपेक्षित यश मिळाले नसेल, त्यामुळे मनात थोडी निराशा निर्माण झाली असेल। परंतु या आठवड्यात तुम्हाला समजेल की काही गोष्टी उशिरा मिळतात, कारण त्या टिकून राहाव्यात म्हणून परमेश्वर योग्य वेळ निवडत असतो। त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे स्पष्टता। आतापर्यंत ज्या गोष्टींबाबत संभ्रम होता त्या हळूहळू स्पष्ट होऊ लागतील। कोणत्या व्यक्तींवर विश्वास ठेवावा, कोणत्या संधी स्वीकाराव्यात आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे याबाबत तुमचे मन योग्य दिशा दाखवेल। घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत राहण्याची शक्यता आहे। कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळ्या गप्पा होतील। एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो। घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा भविष्यातील नियोजन सुरू होण्याचे संकेतही दिसत आहेत। आर्थिक बाबतीत हा आठवडा सावध पण समाधानकारक राहील। अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले तर भविष्यात मोठा फायदा होईल। काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसू शकतात। छोट्या संधींकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यातूनच मोठे यश मिळण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची संधी मिळेल। तुमच्या कामातील सातत्य आणि प्रामाणिकपणा लक्षात घेतला जाईल। एखाद्या नवीन जबाबदारीची सुरुवात होऊ शकते। सुरुवातीला ती अवघड वाटली तरी पुढे त्याच कामामुळे तुमची प्रगती होईल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांशी विश्वासाचे नाते अधिक मजबूत करण्याची वेळ आहे। फक्त नफ्याचा विचार न करता दर्जा आणि प्रामाणिकपणाला महत्त्व दिल्यास भविष्यात मोठे लाभ मिळतील। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा आहे। अभ्यासात नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित सराव सुरू ठेवावा। केलेली मेहनत वाया जाणार नाही। प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी संवादाला महत्त्व द्यावे। मनातील भावना दडवून ठेवू नका। स्पष्ट बोलल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील। विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम राहील। कामाच्या धावपळीत विश्रांती घेणे विसरू नका। नियमित झोप, योग्य आहार आणि थोडासा व्यायाम तुमची ऊर्जा टिकवून ठेवेल। मानसिक शांततेसाठी सकाळी काही वेळ प्रार्थना किंवा ध्यानासाठी द्या। या आठवड्यात एखादी जुनी अपूर्ण इच्छा पुन्हा मनात जागी होऊ शकते। पूर्वी परिस्थितीमुळे जी गोष्ट शक्य झाली नव्हती तिच्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल। यावेळी यशाची शक्यता अधिक आहे। धनु राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी। स्वतःची तुलना इतरांशी करू नका। प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो। दुसऱ्याच्या यशाकडे पाहून निराश होण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा। तुमची वेळही निश्चितच येईल। सप्ताहाच्या उत्तरार्धात एखादी आनंददायी बातमी, नवीन संधी किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे। ही भेट भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। त्यामुळे नवीन लोकांशी संवाद साधताना आत्मविश्वास ठेवा। या आठवड्यात धनु राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे। प्रत्येक मोठा बदल हा अचानक घडत नाही। तो अनेक छोट्या घटनांमधून, छोट्या निर्णयांमधून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून तयार होत असतो। त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला जे काही साधे, सामान्य किंवा फारसे महत्त्वाचे वाटणार नाही तेच पुढील काही महिन्यात तुमच्या यशाचा पाया ठरू शकते। म्हणून कोणत्याही संधींकडे दुर्लक्ष करू नका। या काळात तुमच्या विचारांमध्ये एक प्रकारची परिपक्वता येईल। पूर्वी ज्या गोष्टींवर तुम्ही पटकन प्रतिक्रिया द्यायचा त्याच गोष्टीकडे आता अधिक शांतपणे आणि समजूतदारपणे पाहाल। हीच तुमची सर्वात मोठी जमेची बाजू ठरेल, कारण अनेक वेळा समस्या आपल्या रागामुळे मोठी होते, पण संयमामुळे ती सहज सुटते। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते जिच्याशी बराच काळ संवाद झाला नव्हता।
हा संवाद केवळ आठवणी जागवणारा नसेल, तर भविष्यात एखाद्या नवीन कामाची किंवा नवीन संधींची सुरुवातही ठरू शकतो. त्यामुळे कोणाचाही फोन, संदेश किंवा भेट हलक्यात घेऊ नका. ज्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा नियोजन करण्यासाठी उत्तम आहे. अजून घाई करून गुंतवणूक करण्यापेक्षा माहिती गोळा करा. अनुभवी लोकांशी चर्चा करणे आणि छोट्या प्रमाणात सुरुवात करण्याचा विचार करा. योग्य नियोजन हेच भविष्यातील मोठ्या यशाचे रहस्य ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार. काही वेळा तुमच्या कल्पनांना सुरुवातीला फारसे महत्त्व दिले जाणार नाही, पण योग्य वेळी त्याच कल्पनांचे कौतुक होईल. त्यामुळे आत्मविश्वास सोडू नका. प्रत्येक चांगली कल्पना लगेच स्वीकारली जात नाही, तिला योग्य वेळ लागतो. आर्थिक बाबतीतही हा आठवडा तुम्हाला खर्च आणि बचत यामधील समतोल शिकवेल. काही अनावश्यक गोष्टींवर होणारा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतल्यास पुढील काही महिन्यात त्याचा मोठा फायदा होईल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेल्या पैशातून दिलासा मिळण्याची शक्यता देखील आहे. कौटुंबिक वातावरणात तुमची भूमिका अधिक महत्त्वाची ठरू शकते. एखाद्या निर्णयासाठी तुमचा सल्ला विचारला जाईल. अशा वेळी कोणाची बाजू न घेता न्याय आणि शांत भूमिका घ्या. तुमच्या संतुलित विचारांमुळे घरातील वातावरण अधिक आनंदी राहू शकते. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्व गुण अधिक स्पष्टपणे दिसतील. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ शकतात, पण त्याचबरोबर अहंकार वाढणार नाही याची काळजी घ्या. जितके मोठे यश मिळेल तितके अधिक नम्र राहण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ नवीन ध्येय निश्चित करण्याचा आहे. फक्त परीक्षेपुरता अभ्यास न करता स्वतःचे कौशल्य वाढवण्यावर भर द्या. एखादा नवीन ऑनलाईन कोर्स, नवीन भाषा किंवा तांत्रिक कौशल्य भविष्यात तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकते. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्यावर भर द्यावा. खरे प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आदर करणे. विवाहित व्यक्तींनी या आठवड्यात जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांमुळे नात्यातील गोडवा वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने काम करत राहण्यापेक्षा शरीराला विश्रांती देणेही तितकेच आवश्यक आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी निसर्गात थोडा वेळ घालवा. सकाळी सूर्यनमस्कार, चालणे किंवा ध्यान यांचा निश्चित फायदा होईल. या आठवड्यात एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल. सर्वच लढाया जिंकणे आवश्यक नसते. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात मोठे यश असते. प्रत्येक वादात स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली तरच तिचा खरा फायदा होईल. सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला एखादा असा अनुभव येऊ शकतो जो तुमच्या विचारसरणीत कायमचा बदल घडवेल. एखाद्या लहानशा घटनेतून मोठा जीवनधडा मिळेल. त्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका, कारण आयुष्य अनेकदा मोठे सत्य अगदी छोट्या प्रसंगातून शिकवत असते. हा आठवडा तुम्हाला स्वतःची खरी ताकद ओळखण्याची संधी देणार आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी अशक्य समजत होता त्या प्रत्यक्षात शक्य आहेत याची जाणीव होईल. म्हणून भीतीपेक्षा विश्वासाला, शंकेपेक्षा कृतीला आणि नकारात्मकतेपेक्षा आशेला अधिक महत्त्व द्या. लक्षात ठेवा, धनुराशीच्या व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या मोठ्या स्वप्नांमुळे नसते, तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते ज्या चिकाटीने प्रयत्न करतात त्यामुळे असते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी तुमची जिद्द कमी होऊ देऊ नका. या आठवड्यात केलेला प्रत्येक सकारात्मक प्रयत्न भविष्यात तुमच्या आयुष्यात यश, समाधान आणि प्रगतीचे नवीन दरवाजे उघडू शकतो.